हॅलो, कसे आहात सर्व? वेलकम टू अर्चनाज रेसिपीज. आज आपण एक मस्त ग्रेव्ही करणार आहोत. ही माझ्या रेसिपी चॅनलची तयारी चालू होती. आज मी रेसिपी चॅनलवर व्हेज कोरमा ही रेसिपी अपलोड केली आहे. तुम्ही नक्की पहा. अर्चनाज रेसिपीज या नावाने हे चॅनल आहे. साधारण 5 वर्षापूर्वी मी हे चॅनल चालू केलं होतं. अचानक स्कूल्स बंद झाले आणि ऑनलाईन लेक्चर चालू झाले. त्यातूनही मला आयडिया आली की आपण जर ऑनलाईन लेक्चर घेऊ शकतो तर चॅनल सुरू करून तेही जमते का पाहावं, म्हणून एक प्रयत्न केला होता. आणि कुकिंगची आवडही आहे. वेगवेगळे पदार्थ करून बघण्याची पण आवड असल्यामुळे मला ते चॅनल करणं फार सोपं वाटलं. पण कोणतंही काम जेवढं वाटतं तितकं सोपं कधीच नसतं. शूटिंग झालं की पुन्हा एडिटिंग आलं, मग व्हॉईस रेकॉर्ड करा आणि त्यातूनही प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट तर कधी होत नसते. आपल्याला सतत काहीतरी त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट हवी हे वाटत राहतंच. पण काही जरी असलं तरी मला यातून नवीन गोष्टी शिकता आल्या. एक नवीन टेक्नॉलॉजी आणि मीडिया संबंधित माहिती मिळाली. गृहिणी म्हणून बऱ्याचदा स्त्रिया नवीन काही सुरू करताना पहिल्यांदा घरच्यांचा विचार करतात. माझ्या काही निर्णयामुळे त्यांची गैरसोय होऊ नये हा विचार त्यांचा पहिल्यांदा येतो. आणि दुसरा मोठा विचार असा असतो की मला हे जमेल का? तर मी माझ्या अनुभवावरून सांगेन की यश अपयश याचा विचार कधीच करू नका. तुम्हाला जे वाटतं ते नक्कीच करून पहा. आता फक्त चपाती करायच्या राहिल्या. आता मला पुन्हा एडिटिंग पण करायचं आहे. आज माझा एक चान्स गेला. कोणता माहिती आहे? आज मला जायचं होतं नाशिक, त्र्यंबकेश्वर, वणी करायला. आईचा फोन आला होता. तिच्या मैत्रिणींसोबत चालली होती, पण मला नाही ना जाता आलं. आय मिस. ह्या म्हणतात ह्या अधिक महिन्यामध्ये कुठे तुम्ही तीर्थक्षेत्री जावं आणि तिथे गंगा स्नान करावं, तिथे ज्या नद्या आहेत तिथे स्नान करावं. मग त्यावेळी मला जाण्याची इच्छा होती, पण मुलांच्या परीक्षा आहे, नाही जाऊ शकत. कर्तव्य पहिलं. हां, मग पुन्हा आम्ही जाऊ, पुन्हा प्लॅन करू. मुलं लहान आहेत ना, तोपर्यंत आपल्याला बऱ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तुम्ही कुठे गेलात या अधिक महिन्यात तेही मला कमेंट करून सांगा. मला फिरायला खूप आवडतं, पण वेळ मिळेल तसा मी मग जाते सुद्धा. आता फिरायला म्हणजे आता आजकाल सोलो ट्रिप करतात, ते काय आपल्याला जमणार नाही. मी जाते फॅमिलीसोबत. तर आजची रेसिपी अर्चनाज रेसिपीज चॅनलला आहे, ती तुम्ही नक्की पहा. आणि हां, ती माझ्या आईची रेसिपी आहे, मी आईकडून शिकली आहे ती. मी ही रेसिपी कधी करत नव्हते, पण आईच्या हातची मला कुर्मा रेसिपी खूप आवडते. आम्हाला सर्वांनाच आवडते घरामध्ये, मुलांना, मिस्टरांना. म्हणून मी आता ती ट्राय केली आहे. आता मुलंच सांगतील की आईच्या हातची म्हणजे माझ्या आईच्या हातची चव त्याला आली आहे का? पण ते शक्य नाही. शेवटी प्रत्येकाच्या हातची चव असते. आपण कितीही रेसिपी सेम केली तर ती कशी होणार आहे का? नाही. पण सर्व तर आपल्या मोठ्यांकडून शिकतो, पण ती हळूहळू प्रॅक्टिसनी ती चव येऊ शकते. दररोज असा ताजा ताजा स्वयंपाक झाला की एक ताट देवाला नैवेद्यासाठी करायचं आणि एका छोट्या वाटीत कावळ्यासाठीही छोटासा घास काढून ठेवायचा. देवाला नैवेद्य दाखवल्यावर जेवण अगदी प्रसादासारखं लागतं. करून पहा तुम्हीही. आणि पक्ष्यांना घास ठेवल्यानंतर ते खाऊन त्यांना जी तृप्ती मिळते त्याचं समाधानही शेवटी आपल्यालाच मिळतं. कारण कसं झालं आहे, आता जसं जशी लोकसंख्या वाढती आहे तसं तसं घरांची संख्या वाढती आहे. त्यासाठी वृक्षतोड होत असते. आणि मग आपणच म्हणायचं आजकाल पूर्वीसारखे चिमण्या दिसत नाहीत, आजकाल पूर्वीसारखे पोपट पक्षी दिसत नाहीत.
पण असे उपाय केले तर ते पुन्हा आपल्याकडे येऊ शकतात. शक्य असल्यास घराभोवती झाडं लावायची, कारण ज्या भागात झाडं जास्त असतात तिथेच पक्षीही खूप असतात. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आहारासंबंधी माहिती सांगणार आहे. तर आहाराचे 3 प्रकार आहेत: सात्विक, राजसिक आणि तामसिक आहार. साधारण सात्विक प्रवृत्तीच्या लोकांना सात्विक भोजन आवडतं, जसे की स्निग्ध असतं ते, म्हणजे आपण म्हणतो ना दूध, तूप, म्हणजे असं अन्न की जे खाल्ल्यानंतर मनाला शांत वाटेल. साधारण राजसिक प्रवृत्ती असणाऱ्यांना खारट, आंबट, तिखट, मीठ असलेलं असं मिर्च मसाल्याचं अन्न आवडतं. त्यावरून त्यांचा स्वभावही थोडासा रागीट, चिडचिडा, झोप कमी येत असलेला असं असतो. आणि तामसिक प्रवृत्ती असणाऱ्यांना शिळं अन्न आवडतं, ज्याला स्वादच नाही आहे, चव नाही आहे असंही ते खाऊ शकतात. आणि त्यांची प्रवृत्ती म्हणजे त्यांची निर्णय क्षमता कमी असते, सतत भ्रम असतो. म्हणजे यावरून असं कळतं की आपलं आरोग्य आपल्या आहारावरच अवलंबून आहे. मग प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार काय आपल्याला चालतं, काय नाही हे पाहून त्याप्रमाणे आपला आहार ठेवावा. दररोज रात्री झोपण्याआधी आम्ही घरातले सगळेजण मिळून एक स्तोत्र म्हणतो. खूप छान वाटतं आणि झोपही छान येते. पूर्वी नाही का गावांमध्ये असं असायचं की सगळं आवरून झालं की गावातली सगळी लोकं एका मंदिरात जमायची आणि तिथे भजन, कीर्तन असं चालू असायचं. किती छान वातावरण असेल ते. आता आपण तर शहरात राहून तो आनंद नाही घेऊ शकणार. पण आपापल्या घरात जरी आपण असं एकत्र मिळून रात्री झोपण्याआधी एखादं स्तोत्र, एखादं भजन छोटंसं म्हटलं, तर मन प्रसन्न होतं आणि दिवसभराचा थकवाही निघून जातो. तर आजचा व्लॉग कसा वाटला? व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. उद्या पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. धन्यवाद.